राम राम मंडळ, मी आणि माझे सर्व मित्र रात्रीच्या 11 वाजता चाललोय छत्रपती संभाजीनगर मधल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. आणि एवढ्या रात्री तिकडे जायचं कारण म्हणजे उद्या आहे महाशिवरात्र, आणि महाशिवरात्र असल्यावरती आम्ही महादेवाच्या दर्शनाला जाणार हे अशक्य आहे. त्यामुळे मी आणि माझे सर्व मित्र आम्ही सगळे जातोय आता महादेवाच्या दर्शनासाठी. जाताना एक विचार केला की शांततेत जाणं आहे गरजेचं नाही, त्यामुळे येडे चाळे आपण केले पाहिजे. बक्षुदी कभी रुकणे नाही चाहिए म्हणून हे बघा. तर जाताना आमचे बाकीचे मित्र पण आम्हाला पुढे भेटले. त्यांना सोबत घेऊन आम्ही निघालो आता घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. छत्रपती संभाजीनगरचा हा एक रात्रीचा व्ह्यू आहे, तो बघून आम्हाला खूप भारी वाटला. आणि फायनली आम्ही इथं पोहोचलो, आणि पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की भाई आपण आलो होतो एवढ्या रात्रीचं, कशासाठी गर्दी कमी असेल म्हणून. आणि इथं येतच आम्ही बघितलं की एवढी गर्दी. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला आता आलोच आहे तर गर्दीमध्ये पण थांबूनच घेऊ. आता एवढ्या वेळ लाईनीमध्ये थांबायचं म्हणल्यावरती शांततेमध्ये तर थांबवलं जाणार नाही आम्हाला, हे तर आम्हाला माहितीच होतं. तर म्हटलं चला आता काहीतरी मजा मस्ती करू. एवढ्या वेळ लाईनीमध्ये थांबून आपल्या मित्राला खूप झोप येत होती. पण नंतर शेवटी आम्ही आलो मंदिराच्या जवळ आणि गेलो आतमध्ये. हे आहे मंदिराचा आतला व्ह्यू. आणि दर्शन करून आम्ही आलो बाहेर. घृष्णेश्वरवरून थेट आम्ही आलो आता खुलताबादला. आम्ही मंदिरामध्ये येतात मारुतीची आरती चालू होती, तर आम्ही आरतीसाठी पण थांबलो होतो. आणि आरती करून आता निघालो आम्ही घरी.